उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी सर्वसाधारणपणे आपले छंद जोपासतात, हॉबी क्लासेस लावतात, फिरायला जातात किंवा विश्रांती घेतात. पण अलीकडं समर प्रोग्राम नावाची एक नवीन संकल्पना शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजू पाहत आहे. गेली कित्येक वर्षे शाळांना समर प्रोग्राम म्हणजे काय हे माहिती नव्हतं. पण बदलत्या शिक्षण व्यवस्थेमुळे म्हणा किंवा जागतिक स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना समर प्रोग्रामचं महत्त्व कळू लागलेलं आहे. समर प्रोग्राम हा कोणताही छंद जोपासणारे हॉबी क्लासेस नाही आहेत, तर समर प्रोग्राम हे शॉर्ट टर्म, अकॅडमिक, स्ट्रक्चर्ड आणि स्किल बेस्ड असे कोर्सेस असतात. जनरली समर प्रोग्राम्स हे युनिव्हर्सिटीकडून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले असतात. या समर प्रोग्राम्समध्ये युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर्सकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. समर प्रोग्रामचा कालावधी हा 2 ते 3 आठवड्यांचा असतो. समर प्रोग्राममध्ये युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर्स विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स, वर्कशॉप्स, कॉम्पिटिशन्स यासारख्या गोष्टींमधून वेगवेगळे स्किल शिकवतात. या समर प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांना स्वतःची स्किल डेव्हलपमेंट तर होतेच, पण विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. समर प्रोग्रामचा अजून एक इम्पॉर्टन्स ते म्हणजे समर प्रोग्राम हे विद्यार्थ्याचं प्रोफाईल बिल्डिंग करतात. आज परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्यावेळी आपल्याकडचे विद्यार्थी अप्लाय करतात, तर परदेशातील विद्यापीठं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये काय केलंय हे फक्त बघत नाहीत, तर शाळे व्यतिरिक्त त्यानं वेगवेगळ्या कोणते उपक्रम, वेगवेगळ्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत हे तपासतात. तर समर प्रोग्राम हे त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं काम करतात. विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त वेगवेगळ्या कोणत्या गोष्टी शिकलेल्या आहेत, त्याला विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान कसं आहे, त्यानं स्वतःमध्ये कोणकोणते स्किल्स तयार केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी समर प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यापीठाला तपासता येतात. आणि यामुळे विद्यार्थ्याचं SOP असेल किंवा ऍप्लिकेशन असेल हे परदेशी विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून अजून स्ट्रॉंग होतं. विद्यार्थ्याला त्याचा फायदा परदेशी विद्यापीठांमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी किंवा परदेशी विद्यापीठांकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी होऊन जातो. महाराष्ट्रातील अनेक शाळा सध्या या बदलत्या शैक्षणिक गरजांची जाणीव ठेवून समर प्रोग्राम राबवत आहेत. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा समर वेकेशनकडे फक्त सुट्टी म्हणून न बघता तर त्याला समर प्रोग्राम करण्यासाठी मिळालेली एक संधी म्हणून बघणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, समर प्रोग्राम हे फक्त स्किल डेव्हलप करत नाहीत, तर तुम्हाला परदेशातील विद्यापीठांना अप्लाय करण्यासाठी एक तुमचं प्रोफाईल बिल्ड करत असतात. समर प्रोग्राम हा एक चॉईस नाही, तर आजच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये स्वतःला तयार करण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणता येईल. परदेशातील विद्यापीठं समर प्रोग्राम करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करत असतात. बरीचशी परदेशी विद्यापीठं विद्यार्थ्यांना समर प्रोग्रामसाठी अनेक स्कॉलरशिप्स बहाल करतात. बरेच समर प्रोग्राम्स हे विद्यार्थ्यांना घर बसल्या ऑनलाईन सुद्धा करता येतात. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी समर प्रोग्रामकडे एक संधी म्हणून बघितलं पाहिजे आणि स्वतःला या बदलत्या काळामध्ये सिद्ध करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे.